आज आपण उतरलो आहे विहिरीत उतरल्यावर सगळ्यात पहिलं काम आहे आपलं हे जे काम केलं आहे आपण हे ही बाटली काढली आणि एक स्टीलचा डबा काढला आणि हे दोन काम झाल्यानंतर आपल्याला काय दिसलं की हे ट्रान्सपरंट हे वर्म दिसली आपल्याला अळी न म्हणता याला वर्म म्हणू आपण हे जंत हे असे ट्रान्सपरंट बाटलीला चिपकलेले आहे हे या साईडला इथं पण आहे या कोपऱ्यात पण आहे आणि हे या पूर्ण या पाण्यात जलस्तरात आहे असं मला वाटते कारण चिपकलेले होते बरेचसे दिवस। अरे बापरे खाली जातात का आपण त्यासाठी या पाण्यात जास्त काळ राहू नये आपण कारण बरेचसे जे जीवजंतू आहे ते फार खराब जीवजंतू असतील याच्यात त्यासाठी आपण लवकरात लवकर या विहिरीतून बाहेर निघूया आणि आपल्या सराउंडिंगमध्ये जाऊया। हे किती एकटाच आहे मी इथं विहिरीत आहे खाली आणि या अशा विहिरीत कोणी उतरू नये आपलं जे काम होतं त्यासाठी उतरलो होतो आपण बाटली आणि हे आपल्याला जे ॲडव्हेंचरस कामं करायला फार आवडतात काही असो मग ते आणि त्यासाठी उतरलो होतो तसं काही उतरायची गरज नव्हती। हे तुम्हाला दाखवतो एक पक्षी सडेल याच्यात कबूतर म्हणजे कबूतर काळं पारवं म्हणतात त्याला आणि इकडं एक उंदीर सडेल हे किती खराब पाणी असेल हे लय जंतूच आहे म्हणून आपण आता काय करू सगळ्यात पहिले हे पाणी खराब झालं की नाही हे काढता नाकी न वाली पण ह्यासाठी आपण आता काय करू हे सारं सिवेज आहे विहिरीत एकदम कचरा विहिरी अशा विहिरीत जाऊ नये कधी आणि उतरू बी नाही। आणि तुम्ही हे इथे एक मधमाशाचं पोळं बसेल होतं ते मला परवा दिवशी हुलवायचं होतं परवा दिवशीच येणार होतो मी काढायसाठी पण ते उठून गेलं नशीब आपलंच खराब आहे। कोणतं होतं पाहू बरं ते हे साखरे मावळाचं पोळं आहे। तर चला ही विहीर आणि विहिरीत आपण एकटेच आहे सध्या त्यामुळे आपण आता व्हिडिओ पॉज करूया आणि आपल्या कामाकडे वळूया। हे काय दिसतं विहिरीत हे 1x 2x हे तर गज आहे म्हणजे दोरा आहे तर हे पाण्यात लयच पाणी खराब असतंय त्यामुळं तुम्हाला दाखवले मी नेमकेच किटाणू या बाटलीवरचे। आता या बाटलीच्या अंतराने आपल्याला लवकर वरी जायच्या आधी आपल्याला मस्त एकदा डिसइन्फेक्टंट होणे म्हणजे हे झाल्या लगे आंघोळ करणे आपल्याला कारण हे जर्म्स आहे लय खराब आहे हे माणसाला काही वेळेस किल बी करू शकतात असं तो मुद्दा वेगळा। तर चला आता सगळ्यात पहिले आपल्याला वरी जाणं आहे ही बोया माईकची थैली घेणं नाही तर थैली इथं आणि आपण ढकलो वरी म्हणजे थैली काढायसाठी डायरेक्ट इन लागेल आपल्याला विचार न करता त्यासाठी ती थैली काय टाकू आपण ती थैली टाकू आपल्या पॅन्टमध्ये ही पॅन्ट आहे आपली। तर आता आपण शॉर्टवर आहे सध्या तर चला आपण आता वळूया व्हिडिओकडे नाही म्हणजे जायकडे वरी तुम्हाला दाखवू की मी ते पारवं किती घाण आहे तुम्हाला दाखवतोच कंटेंट काढायचं अहो नाही जाऊ फसून आपण पारवं गेलं चक्रात आणि आपण अर्ध्यामध्ये जाऊ फसून त्यात तर परत जाऊ दे इथूनच दाखवतो तुम्हाला 1x 2x 4x हे किती आळ्या आहे त्याच्यावर पांढऱ्या कलरच्या आणि हे इकडे काय सडेले हे उंदरानं उडी मारली वरून डायरेक्ट मेला तो पाण्यात पारव्यान बी उडी पारव्या जसं पडलं खाली तसं डायरेक्ट पोहताच बुचकाळलं ते त्यामुळं असे सीन झाले। आणि हे सीन पाहिल्यानंतर आता आपण आपल्या पाऊचची विल्हेवाट लावू आणि ते ठेवून देऊ एकदा। बोया माईक हे आपल्याजवळ आता हा बोया माईक आता वेळेवर विल्हेवाट लावू। हे किती सिवेज याच्यात हे किती खराब आहे सिस्टम हे डायरेक्ट फसते माणूस याच्यात पाय दिल्या डायरेक्ट खाली जाते इतकं भयानक सिवेज। हे सिवेज काढायला सांगू त्या जे ओनर आहे या विहिरीचे ओपन वेलचे त्यांना सांगू हे त्यांनी आडवे बोर पण मारले हे छिद्र दिसतात ना तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे इथं पण एक छिद्र आहे ओपन वेल ते आडवे बोरिंगचं यातून पाणी येतं आहे। आणि चला तर आपण आता वरी जाऊया लयच खाली आलो आपण जास्त खाली आल्यामुळे आपल्याला आता जास्त चढाई करणं आहे तुम्ही किती चढाई करणं आहे आपल्याला आणि आपण जर निघलो नाही तर लय कठीण कार्यक्रम होणार आहे आपला। त्यासाठी आपण काय करू हे 1x 2x आणि 4x हे 1x 2x आणि 4x इथपर्यंत जाणं आहे आपल्याला डायरेक्ट रस्सीनं म्हणजे डायरेक्ट कमांडोसारखी ट्रेनिंग आहे आपली आर्मीच्या। खाली वरी न जाता आपण काय करू सध्या हे सगळं बाळ बिस्तार गुंडळू आणि वरी जाऊ। वरी गेल्यानंतर आपण आता पाहू काय करायचं पुढं
आता तर चला तर हा व्हिडिओ पॉज करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप बॅक मित्रांनो. माझं नाव आहे राहुल गवी, तुम्ही पाहता राहुल गवी व्लॉग्स.